उत्तम शिक्षण उज्ज्वल भविष्य या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत नागपुरात नवभारत एज्युकेशन समिट 2026चं आयोजन करण्यात आलं। शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, शिक्षक, प्राचार्य आणि विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येत शिक्षणातील बदलते प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली। नागपुरातील सेंटर पॉइंट हॉटेल इथं 11 जुलै रोजी नवभारत एज्युकेशन समिट 2026चं आयोजन करण्यात आलं। दरवर्षी आयोजित होणाऱ्या या परिषदेचा उद्देश शिक्षण क्षेत्रातील बदल, नाविन्यपूर्ण संकल्पना, कौशल्य विकास आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणे हा आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी IIM नागपूरचे संचालक डॉक्टर भीमराया मैत्री, नवभारतचे संपादक संजय तिवारी यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। बदलत्या काळातील शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर मान्यवरांनी आपले विचार मांडले। या परिषदेत नागपूरसह अमरावती, गडचिरोली आणि विदर्भातील विविध जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधींनी सहभाग घेतला। गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेल्या नव्या संकल्पनांवर सहभागी प्रतिनिधींनी अनुभव आणि सूचना मांडल्या। शिक्षण क्षेत्रात संवाद, विचारमंथन आणि नव्या दिशेला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ म्हणून नवभारत एज्युकेशन समिट 2026 पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण ठरलं। सबसे पहले मैं तो नवभारत ग्रुप का अभिनंदन करूंगा कि आज समाज को दिशा देने के लिए एजुकेशन में जो महत्वपूर्ण काम चलता है उसका एजुकेशन समिट ये लगभग 5 सालों से हमारे नागपुर में ले रहे हैं। इस कॉन्क्लेव के माध्यम से नए नए सुझाव शिक्षा क्षेत्र में काम करने वाले लोगों के माध्यम से हमारे पास आएंगे, जिसका हम कोशिश भी करेंगे कि हमारी पॉलिसीज़ में उसका इंक्लूजन करके एक नई एजुकेशन पॉलिसी, जो अभी ऑलरेडी हमारे न्यू एजुकेशन पॉलिसी तो बन गई है पर इसमें भी कुछ समावेश कर सकते हैं, उसकी कोशिश की जाएगी। आज आने वाले समय में किस टाइप की शिक्षा देना जरूरी है उस पर चिंतन करके वैसे डिसीजन भी गवर्नमेंट लेगी।